नमस्कार, मी आरती आणि आज आपण शिकणार आहोत डोरी पाइपिंग म्हणजेच कॉर्ड पाइपिंग। आता सगळ्यात आधी मी ज्या आहे ह्या 1.5 इंच रुंदीच्या आणि अशा तिरकस पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे आणि अशा पद्धतीने कोणावरती कोण ठेवून अशी शिलाई लावून घेताय किंवा टीप लावून घेताय आणि या सगळ्या पट्ट्या आपल्याला अशाच पद्धतीने इथे जोडून घ्यायच्या आहे। जर तुम्ही सरळ पट्टी काढत असाल तर ती पण काढू शकता, पण मला ही कम्फर्टेबल वाटते तर म्हणून मी अशीच करत असते। तर अशा पद्धतीने सगळं जोडून घेतलं। आता मला दाब जो आहे तो चेंज करावा लागणार, तर हा मी इथे चेंज केला। हा 3 in 1 असा फुटर आहे। यात बघा दोन साइडने सिंगल फूट येतो आणि मधात जशी आपली नॉर्मल रेग्युलर पावडी असते तशा पद्धतीने, आणि यात दोरा असा टाकून अशी कडेने मी इथे शिलाई लावून देत आहे। संपूर्ण जो आहे व्हिडिओ तुम्ही बघा, स्किप करू नका, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की मी दोरी पाइपिंग कशा पद्धतीने केलेली आहे। तर आपल्याला अशाच पद्धतीने दोरी आतमध्ये टाकत इथे स्टिच लावून अशा पद्धतीने इथे दोरी टाकून घेतलेली आहे आणि हा एक्स्ट्रा फॅब्रिक मी इथे कट करत आहे। आता अशा पद्धतीने कट झाल्यानंतर आपल्याला ही बाजूची सुद्धा कड जी आहे ही अशी दुमडून यावरती एक स्टिच लावून घ्यायची आहे। तुम्ही आता बघा इथे सुद्धा मला दाब जो आहे तो चेंज करावा लागणार आहे आणि मी तो नंतर करणार आहे। हा मी 3 in 1 फुटर जो आहे तो यूज केलेला आहे। जर तुम्हाला हा फुटर हवा असेल तुम्ही मला इंस्टाग्रामवरती लिंक म्हणून टाईप करा, तुम्हाला ऑटोमॅटिक DM होऊन जाणार। आता बघा अशा पद्धतीने जे आहे मी इथे स्टिच लावून घेणार आहे। इथे अशा पद्धतीने आता आपल्याला टीप लावून घ्यायची आहे आणि आता ही झालेली सुद्धा आहे। तुम्ही सुद्धा जर नवीनच असाल आणि नव्याने ट्राय करायचं असेल तर हीच टिप तुम्ही फॉलो करा, नक्कीच तुमची पाइपिंग ही जी आहे ही बिघडणार नाही। आता इथे बघा मला या साईडला माझा जो आहे तो हात सरळ पडतोय, तर मला या साईडला जर लावायचं असेल पाइपिंग तर मला इकडलं फूट चेंज करावं लागणार, पण आता मला इकडून जर लावायची असेल शिलाई तर मला या बाजूने दाब जो आहे त्या वन साईड ठेवावं लागणार। पण आता मला माझा हात उलट पडत आहे आणि मला उजव्या साईडची माझी बाजू कम्फर्टेबल वाटत आहे, तर मी हा दाब इथे स्क्रूने जो आहे तो ढिला करून अशा पद्धतीने इथे मी ॲडजस्ट करून घेत आहे। ॲडजस्ट अशा पद्धतीने केला तर इथे बघा आपल्याला नॉर्मल स्टिच लावायची असेल तर हा इथे येतो आणि कडेने जर स्टिच लावायची असेल सिंगल फूट तर हा अशा पद्धतीने येतो, म्हणजे लेफ्ट अँड राईट असे दोन्ही पद्धतीचे आपले फूट यात इन्क्लूड आहे। आता हा स्क्रू मी इथे टाईट करते। स्क्रू टाईट करून झाला की इथे चेक करणार की माझी पावडी बरोबर बसली आहे का, नाहीतर सुई तुटायची जी आहे ती भीती असते। आता अशा पद्धतीने इथे फूट आपला लावून झालेला आहे। पाइपिंगची बाजू बघायची उलट आणि सुलट, तर ही बघा ही माझी बाजू बरोबर येत आहे। तर इथे आता कॉर्नरवरती अशा पद्धतीने थोडा फॅब्रिक एक्स्ट्राचा ठेवायचा आहे, म्हणजे दोरी आपली थोडी कडेने जास्त ठेवायची आहे आणि इथे अशा पद्धतीने स्टिच लावून घ्यायची आहे। आणि हा दाब तुम्ही यूज केल्यानंतर फक्त लक्ष एवढंच द्यायचं आहे की आपली जी दोरी आहे यावरती आपली शिलाई यायला नको, ती हळूहळू तुम्ही प्रॅक्टिस कराल तर ती क्लिअर होऊन जाणार, म्हणजेच तुम्हाला असा काही प्रॉब्लेम येणार नाही। आणि आपले शोल्डर उतरत असते तेव्हा बघा इथे मी खालचा कापड जो आहे तो लूज ठेवत आहे आणि वरची पाइपिंग जी आहे ती मी ओढली। अशा पद्धतीने मी गळ्याला सुद्धा व्यवस्थितरित्या जसा आकार जात आहे त्याच पद्धतीने शिलाई लावून घेणार आहे आणि इथे लावून झालेली आहे आणि इकडे पण मी एक्स्ट्राचा फॅब्रिक ठेवलेला आहे। आता काही एक्स्ट्राचे जर तुमचे धागेदोरे असेल तर ते कट करून घ्यायचे, नाहीतर बघा इथे अशा पद्धतीने मी ही दुमडली। आता आपल्याला शिलाई लावून घ्यायची। आता माझा हात परत इथे माझा हात उलट पडत आहे, तर मी इथे एकदा आणखी इथे मोजून घ्यायचं आपली जी आहे काच बटनची पट्टी आणि आपली पाइपिंग इक्वल येत आहे का। जर कमी जास्त झाली असेल तर खोलून थोडी शिलाई लावून द्यायची आहे। माझं इथे प्रॉपर येत आहे तर मी इथे असंच राहू देणार आणि आता आपल्याला जी आहे ही शिलाई लावायची आहे, म्हणजेच आपल्याला आपली पाइपिंग पलटवायची आहे। तर पाइपिंग पलटवताना हा एक्स्ट्राचे थ्रेड्स जे आहे असे कट करून घ्यायचे, म्हणजेच फिनिशिंग आपली छान दिसणार। आणि इथे एक्स्ट्राचं जे आहे ते कट केलं, म्हणजे पाव इंच थोडं जास्त मी असं ठेवलेलं आहे आणि इथे मी अशा पद्धतीने दुमडणार। आता परत मला इथे शिलाई देताना बघा माझा दाब
जो आहे तो उलट जात आहे। तर मी परत जी आहे ही दाब आपला सिंगल फूट म्हणजेच मी लेफ्ट साईडला सरकवणार आहे। तर मी परत स्क्रू ढिला केला आणि परत मी साईडना इथे पावडी जी आहे ती सेट केलेली आहे। आणि आपण जेव्हा पायपिंग करतो तेव्हा लेफ्ट अँड राईट असं बोथ चेंज करावं लागतं। तर त्यासाठी मी हा फूट रिकमेंडेड करेल, तुम्हालासुद्धा म्हणजे खूप हेल्प होणार आणि मलासुद्धा खूप हेल्प झालेली आहे की मी हा फूट यूज केलेला आहे। तर इथे बघा अशा पद्धतीने मी इथे पलटवली आणि पलटवून झालं की इथे मी स्टिच लावणार आहे। इथे एकदा मी लॉक करणार, लॉक करून झालं की नॉर्मल आपली हळूहळू जशी स्टिच लावायची आहे तशी इथे लावणार आहे। फक्त लक्ष एवढं द्यायचं आहे की आपल्याला जी पायपिंग आहे त्या पायपिंगच्या वर आपली शिलाई जाता कामा नये। ही शिलाई जी आहे पायपिंग आणि फॅब्रिकच्या मधामध्येच यायला हवी, म्हणजे जो गॅप दिसतो तिथेच यायला हवी। इथे जर तुम्ही इथे नवीन असाल तर हळूहळू करा, जर एकदा चुकलं तर परत शिलाई ओपन करा आणि परत करा, काहीच प्रॉब्लेम असा होणार नाही आहे। तर इथे अशा पद्धतीने मी इथे टीप लावून घेत आहे। आणखी एक टीप महत्त्वाची सांगते, जर तुम्हाला चांगली फिनिशिंग द्यायची असेल तर ही पायपिंग झाल्यानंतर खाली हात शिलाई करा, वरून डबल दाब टीप जी आहे ती देऊ नका, म्हणजे त्याने जे ब्लाऊजचं लूक आहे ते थोडं विस्कळीत दिसतं। त्यासाठी ही टीप तुम्ही फॉलो करा। आणि मी सुद्धा जी आहे इथे हात शिलाईच केलेली आहे, कारण की ही पट्टी थोडी आपली बाहेर दिसेल गळ्याच्या साईडना, तर ते काही चांगलं दिसणार नाही, म्हणून मी इथे हात शिलाई केलेली आहे। व्हिडिओच्या एंडमध्ये मी तुम्हाला इथे फोटो पण दाखवणार। आणि इथे पण बघा, हा पण इकडला ओपन बाजू, इथे पण मी अशी दुमडून घेतली पायपिंग आणि इथे मी शिलाई लावून घेतलेली आहे। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही नव्याने मला पाहत असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कशी वाटली हे देखील कमेंट करा। इथे मी हात शिलाई